आयुष्यात सूट चढवीन असं बाप जन्मी मला कधी वाटलं नव्हतं. पहिल्यांदा सूट घालून ऑफिसमध्ये गेलो तो दिवस अजून आठवतोय मला. कोण? धोंडोपंत? हा प्रश्न त्या दिवशी आमच्या ऑफिसातल्या प्रत्येकाने मला विचारला होता. हे असं झालं याला कारण देखील आमचं ऑफिसच होतं. म्हणजे काय झालं, आमची बेन्सन जॉन्सन कंपनी ही बेन्सन जॉन्सन अँड मंगळदास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कशी झाली याचा इतिहास आधी सांगायला हवा. समोरच्या कोनाड्यात उभी असलेली ती हिंदमाता ती स्वतंत्र झाली. साहेबांनी गाशा गुंडाळला आणि आमच्या ऑफिसात काही शेडजी लोकांची वर्दळ सुरू झाली. छातीखाली धोब्याचा गठ्ठा बांधल्यासारखा दिसणारा एक सोगेवाला शेडजी पहिल्या दिवशी आला तेव्हा आमच्या टेलिफोनवरच्या मेरी डिसोजानी त्याला हटकला होता. गुड मॉर्निंग. ही मेरी होती वास्तविक वांद्र्याची, पण लंडनला माहेर आणि पॅरिसला सासर असल्यासारखे वागायची. तिने आपला तो ठराविक उद्धट गुड मॉर्निंग त्या शेडजीवर फेकला आणि शेडजीने मग आपल्या अर्ध्या मांडीवरचं धोतर आणखीनच बाजूला केलं आणि हा जय गोपाळ, मिस्टर फेदरवेट इनसाइड. मिस्टर फेदरवेट इज वेरी बिजी एट द मोमेंट. टेल हिम मंगलदास तुमको हम बोला साहब काम करता है. अरे साहब काम करता है तो हम क्या झक मारता है, टेलिफोन दो इधर. असं म्हणून चक्क तिच्या हातातून त्यांनी टेलिफोन खेचून घेतला आणि आपल्या रठ्ठ आवाजात हा मंगळदास म्हणाला, ए मिस्टर फेदरवेट, मंगळदास यार कम आउट. हा कोण वेडा आमच्या ऑफिसमध्ये शिरलाय ह्याचं आश्चर्य आमच्या चेहऱ्यावर उमटण्यापूर्वीच फेदरवेट साहेब मड्डम मागे लागल्यासारखा धावत आला. हॅलो 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 मिस्टर मंगळदास, सॉरी टू कीप यू वेटिंग, प्लीज कम इन. आणि त्याने चक्क शेडजीशी शेक हँड केला. कर्दनकाळ फेदरवेट साहेबाच्या चेहऱ्यावर आम्हा सगळ्या कारकुनांची आजीजी एकत्र आणून थापलेली होती. अत्यंत आदबीने हसत हसत त्यांनी तो पाय फुटलेला गठ्ठा आपल्या चेंबरमध्ये नेला. तिरक्या नजरेने बेन्सन जॉन्सन कंपनीतल्या प्रत्येकाने ते दृश्य पाहिलं. फेदरवेट साहेबाला इतक्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आज हसताना लोकांनी पाहिलेलं होतं हे लंच टाईमच्या वेळी प्रत्येकाने दुसऱ्याला सांगितलं. बाकी साहेबाचं हे अपरिचित हसणं हे एकूण भेसूरच वाटत होतं. उद्या भायखळ्याच्या पुलाखालचा उभ्या पारशाचा पुतळा खॅक्कन हसला समजा ते काय अवस्था होईल पाहणार याची मला सांगा. मंगळदास शेडजी फेदरवेट साहेबाच्या खोलीत शिरताना मेरी डिसोजानी तर जगबुडी आली असाच आविर्भाव केला आणि तिच्या दुर्दैवानी ती जगबुडी लवकरच आली आणि बेन्सन जॉन्सन कंपनी बेन्सन जॉन्सन अँड मंगळदास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड झाली. फेदरवेट साहेब आपल्या मडमे सहवर्तमान विलायतेला निघून गेले आणि त्याच्या जागी मंगेश रुद्रप्पा बोरकर उर्फ गोलटोपी हे मॅनेजर झाले. आणि मला काही कल्पना नसताना चीफ अकाउंटंटची भरती मिळाली. हो, माझ्या जागी गोरक्ष करायला अशी चढती बांधणी सुरू झाली. हा मंगळदास शेठ धोत्र्याच्या गाठोड्यातून आला खरा, पण त्यांनी आमच्या कचेरीचं हापीस केलं. साहेबाच्या जमान्यातलं आमचं देशी हापीस शेठजीच्या जमान्यात एकदम विलायती. भिंतीनं रंगरंगोटी आली, टेबल खुर्च्या बदलल्या, मेरी डिसोजाला आत ढकलली आणि मिस अलू बोगा नावाची अतिशय सुबक बांधणीची अशी एक रिसेप्शनिस्ट आली. तिचं ते गुड मॉर्निंग म्हटलं तिने की सकाळच्या वेळी अंगावर गुलाब पाणी पडल्यासारखं आम्हाला वाटायचं. सगळी कंपनी एकदम अप टू डेट. एके दिवशी बघतो तर मानकामेची नागपुडी आणि ओठ ह्याच्यामधली जागा एकदम मोकळी दिसालेली. त्याने अनेक वर्ष संगोपन करून ठेवलेला मिशानात चाट दिली होती. बापू कुलकर्ण्याच्या केसाला भांग आला. आप्पा भिंगारड्या नाक शिंकऱ्याला नव्या बाथरूमच्या वॉश बेसिनपर्यंत जायला लागला. आणि आप्पा प्रधान एक दिवस चक्क सूट घालून आला आणि मला म्हणतो, आपण काय धोंडोपंत, आपण वशाचे बैल काय, साहेबाई सूट घालून या म्हटलं, घातला सूट. उद्या तसेच या म्हटलं, तसे. आणि आप्पा प्रधान येईल बुवा तसा वगैरे काही सांगता येत नाही. खंडोबल्लाळाचं रक्त आहे त्याच्या अंगात म्हणतो. पण मी अप टू डेट झालो याचं कारण मात्र इतकंच नव्हतं. त्याचं काय झालं, मंगळदास शेठच्या कृपेने आमचं विराट चाळीतल्या 2 खोल्यातून ब्लॉकमधल्या 3 खोल्यात आलं. ब्लॉकमध्ये आलो तरी चाळीच्या संस्कृतीशी मी इमानच ठेवून होतो. पण आमचा 3 नंबरचा मास्टर गिरीश एके दिवशी त्याच्या नव्या शाळेतल्या बाईंची चिठ्ठी घेऊन आला. त्यात त्याच्या बाईंनी मला शाळेत भेटायला बोलवलं होतं आणि रविवारी सकाळी बरोबर 9 वाजता या एवढं लिहून थांबली नव्हती. पुढे नक्की या हं असं लिहून आपली सरोज खरे अशी सही केली. ते नक्की या हं आणि आपली सरोज खरे वाचून पुन्हा माझ्या ब्लड प्रेशरची गडबड सुरू झाली. अहो, आपली नम्र वगैरे काही लिहायचं की नाही, उगीच घरात संशय कळलो छे. म्हणजे चाळीतून ब्लॉकमध्ये गेले तरी बायका शेवटी. नशीब माझं की येताना सोबत एक आपली सुबकशी तसबीर घेऊन या आणि सुकांत चंद्रानं गाणं पाठ करून या असं नाही लिहिलं. मी 10 वेळा ती चिठ्ठी वाचली. रविवारी सकाळी 9 वाजता ही आपली सरोज खरे मला चिठ्ठी पाठवून नक्की या हं का म्हणते मला काही कळेना. तेवढ्यात आमची धाकटी आली आणि मला म्हणाली, मीनाताईंनीनं तुम्हाला न बोलवलं आहे, उद्यानं तिनं मला सांगितलं तुझ्या डॅडीने घेऊन ये. अगं मीनाताई कोण? अहो मीनाताई म्हणजे तिच्या मॉन्टेसरीच्या बाई. अगं मग त्यांना मीनाताई का म्हणायचं, बाई ना तुझ्या त्या त्यांना बाई म्हणायचं. ईश्वर त्या का बाई आहे वाटतं. अहो काय सांगायचं, अहो मॉन्टेसरीची मुलं बाईंना नावानेच बोलवतात. शिक्षिका ही मुलांची मैत्रीण असते. हे बघ बंद कर बघू तिथं ते मॉन्टेसरी. शिक्षिका मैत्रीण, मग शिक्षक कोण गडी?
नाही तो आचरटपणा. अभ्यास नाही, काही नाही, फिया भरा आणि लोकांच्या पोरांचे वाढदिवस साजरे करा. डॅडी डॅडी आज ना प्रतिमाचा हॅपी बर्थडे आहे, मी ना तिला प्रेझेंट नेणार आहे. द्या द्या, हॅपी बर्थडे असेल नाही तर काय, दुसरं काय असतं तिथे. आमच्या लहानपणी फक्त पंचम जॉर्ज बादशाहचा वाढदिवस असायचा, तेवढा व्हायचा. मग डॅडी तुम्ही बादशाला प्रेझेंट काय नेत होता? अरे गाढवा, इंग्लंडच्या बादशाला मी प्रेझेंट काय नेणार, धोतर जोडी? उलट आम्हालाच पेढा मिळायचा. आम्हाला ना डॅडी एक केक मिळणार आहे, मग आम्ही ना प्रतिमाला हॅपी बर्थडे टू यू म्हणणार आहे. नव्या संस्कृतीच्या कलीने आमच्या घरात या लहान लहान चिमण्यांच्या मार्फत असा चंचू प्रवेश केला. घरातल्या घरात देखील पाहता पाहता काय फरक पडला हो, पण पाहता पाहता दिसला मात्र नाही. वाढत्या वयाबरोबर जवळचं कमी दिसायला लागतं म्हणतात ते हे असं. मग मी हळूच गिरीशला बाजूला बोलून घेताना विचारलं, हे गिऱ्या, तुझ्या बाईने मला शाळेत कशाला रे बोलवलंय? फादर, हल्ली ना आमच्या स्कूलमध्ये ना ऑल फादर्सना बोलवतात आणि शुद्धलेखन घालतात. काय बघा काय म्हणतो, हल्ली शाळेत बापांना शुद्धलेखन घालतात. मी ईशो काहीतरी काय बोलतोय? अहो परवा सुषमाबाईंचे मिस्टर सुद्धा जाऊन आले. हल्ली हिने मराठी बोलायची एक नवीनच पद्धत काढली. ओया ओगरी असं झालं वगैरे असं रेडिओतल्या नाटकातल्या बायका बोलतात, तसं ती घरी बोलते. आणि सुषमाबाईंचे मिस्टर हा देखील एक सूक्ष्म फरक ध्यानात घेण्यासारखा आहे. पूर्वी आम्ही अमकीचे किंवा तमकीचे यजमान होतो, हल्ली ब्लॉकमध्ये राहायला आल्यापासून मिस्टर झालो. कशाला गेले होते सुषमाबाईंचे मिस्टर? त्यांना जाऊन विचारा. शंकू तुझी पट्टी दे बघू. काय माझ्या हातावर पट्टी विट्टी मारणार आहे शिकाय? अय्या असं काय करता, आलं मोजायचं आहे काय? अहो वाटाण्याचे पॅटीस करते, त्यात 1 इंच आलं किसून टाकायचं आहे. 1 इंच आलं? अहो हे काय वाचता येतं ना, वाचा. टेक 1 इंच ऑफ जिंजर म्हटलं ना. बरं टेक 1 इंच ऑफ जिंजर अँड किस इट. जा. घर अगदी संपूर्णपणाने बदलत चाललंय हे माझ्या ध्यानात आलं. स्वयंपाकघरामध्ये इंग्रजी पुस्तकं आणि मासिकं शिरली होती. हल्ली स्वयंपाक करताना ही कमरेला खाटीक बांधतात तसलं फडकं बांधत होती. बैठी चूल उठून उभी राहिली होती. फळीवर पूर्वी पितळेचे डबे असत, तिथे आता एकाच रंगाचे वेगळेच डबे आले होते. अगं हे काय गं? अहो भिंतीच्या रंगांना मॅचिंग रंग नकोत का डब्याचे? हे मॅचिंग रंगाचं प्रकरण तर दिवसेदिवस कठीणच होत चाललं होतं. मॅचिंग? नवरा बायको एकमेकांना मॅचिंग नसली तरी चालतील, बाकी सगळं मॅचिंग हवं. क्लबातल्या बायका सगळ्या मला हेच म्हणतात. शेवटी बरं का, मी मनाचा धडा करून गिरीशच्या शाळेत गेलो. सरोज खरे मुख्याध्यापिका अशी नावाची पाटी वाचून त्या फडफडत्या दरवाजावरती टिचकी मारली. तेवढ्यात कुठून तरी एक चपराशीच निघाला. कोणला भेटायचं? हेडबायला. कोणाला? हेडबायला भेटायचं? नाही हो, ते सरोज खरे कोण? त्यात तर हेडबाय. तुम्ही जेंटलमॅन लोकांना एवढं सिंपल इंग्लिश नाही कळत? बरं चला. मग त्या सरोज खरे बाईला पाहिल्याबरोबर मी म्हटलं, ही मुख्याध्यापिका? मुख्याध्यापिका या पदार्थाविषयी माझा अंदाज म्हणजे सामान्यतः खुर्चीत पुरण भरावं तशी भरलेली शरीर संपदा, जाड चष्मा, कृष्णवर्ण, केस पिकलेले वगैरे असतील तर उत्तमच. पण सरोज खरे हेडमास्टरींच्या मुख्याध्यापिका झाल्यानंतर इतका सडपातळ फरक पडला असेल अशी कल्पना नव्हती मला. अहो उद्या श्राद्धाचा भटजी धोतर नेसून हातात दर्भ घेऊन याच्याऐवजी पॅन्ट बुशकोट घालून कोका कोला प्यायच्या स्ट्रॉच्या काड्या घेऊन आला तर काय वाटेल आपल्याला? नमस्कार, आपल्याला तस्ती दिली. सरोज खरे नुसत्या दाताने हे वाक्य म्हणाल्या. लिपस्टिक लावून इंग्लिश बोलणं सोपं असलं तरी मराठी अवघड जात असावं. छे तसदी कसली? ही मुख्याध्यापिका? ही मुख्याध्यापिका म्हणजे दिवाळी अंकावरच्या चित्रासारखी दिसत होती. वास्तविक मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका हे शब्द नुसते जरी जोराजोरात बाथरूममध्ये कडी लावून 5-7 वेळा म्हटले तरी स्तोत्र म्हटलं इतके भरकोस. आणि ही सरोज खरे? मी मनात म्हटलं, आमची कार्टी नशिबान. नाहीतर आमच्या लहानपणीचे पळसले हेडमास्टर. हेडमास्टर याचा अर्थ ज्याच्या खोलीत पोरांना फोडून काढण्यासाठी गेंड्याच्या शेपटीची छडी असते आणि ती ज्याने हातात घेतली की स्वतःची शेपूट हातात घेतलेल्या गेंड्यासारखा ज्याचा अवतार दिसतो तो कर्दनकाळ म्हणजे हेडमास्टर. आणि इथे ही मुख्याध्यापिका स्वतःचा शेपटा खेळवीत बोलत होती आणि ते सुद्धा ओठाला ओठ न लावता स्वतःच्या. कुमार गिरीश हा आपला पाल्य आहे ना? कुमार गिरीश? हो आमचा गिरी. हो माझा मुलगा. काय अभ्यास वगैरे ठीक आहे ना त्याचा? हा प्रश्न विचारताना मी विलक्षण ओशाळलो होतो. आमच्या मुलांचा अभ्यास काय म्हणतो? नाही त्याचा अभ्यास वगैरे ठीक असावा, पण मला की नाही आपल्याविषयी थोडी माहिती हवी आहे. माझ्याविषयी माहिती? हो म्हणजे काय, मुलांच्यात ना काही चमत्कारिक ट्रेट्स असतात. ट्रेट्स? हो ट्रेट्स असतात. त्या त्यांच्या पालकातून येतात त्यांच्याकडे.
त्याचा शोध घ्यायला काहीतरी माहिती हवी असते. गिरीशची माहिती त्याच्या वर्गशिक्षिकेने तशी भरून ठेवलेली आहे. मग त्या कुठे गेल्या? त्यांचंच नाटक आहे. म्हणजे त्या नाटकात काम करतात. अहो, विद्यार्थ्यांच्याप्रमाणे शिक्षकांच्या यांच्या कलागुणांचा विकास नको का व्हायला? शिवाय शिक्षक हा उत्तम नट असावा लागतो. हे ज्ञान मला नव्हतं. शिक्षक हा नट माझ्या डोळ्यापुढे अनेक वर्षापूर्वीचे पेंडसे, लोखंडे, खांबेटे, दंडवते वगैरे माझे सांदीपणी उभे राहिले. शिक्षक हा नट असावा लागतो हे तत्व त्यांच्या वेळेला असतं तर मराठी रंगभूमीला हिरण्यकश्यपू, हॅमलेटच्या बापाचं भूत, मृच्छकटिकातला मांग, सौभद्रातला राक्षस असल्या कामाला नटांचा तुटवडाच पडला नसता कधी. बरं बरं बरं, कुठल्या नाटकात काम करतात त्या? मधूच्या आत्याबाईंना जेव्हा मिशा येतात. काय? कोणाच्या आत्याबाईंना काय झालं? अहो, हा फार्स आहे. त्यांना फार्सिकल व्हेन काय छान जमते. फार्सिकल व्हेन म्हणे. आमच्या वेळी मधूच्या आत्याबाईला मिशा विशा असं काही कोणी मोठ्याने म्हटलं असतं तरी आचरट कार्टे म्हणून एक कोणतरी थोतरीत ठेवून दिली होती. फार्सिकल व्हेन. मराठी शब्दानं इंग्लिश पोशाख घातला की काय भारदस्त दिसतात लेखाचे. मग देताना आपली माहिती सरोजबाई खऱ्यांनी हा प्रश्न इतक्या लाडीकपणाने विचारला की माझ्या हातून काय ते भलतं सलतं होऊ नये म्हणून शाळेच्या त्या शिपायाला बाजूला उभा करून ठेवावा असं मला वाटायला लागलं. माझ्या ठाई एकाएकी पुरुषसुलभ लज्जा उत्पन्न झाली. अहो, म्हणजे काय आहे, कुमार गिरीशमध्ये की नाही आम्हाला काही चमत्कारिक ट्रेट्स दिसतात. अशा जराशा आउट ऑफ द वे वागणाऱ्या मुलांच्यामध्ये हे विवक्षित गुण कुठून आले याचा पूर्ण शोध करायला त्यांच्या पालकांच्या मधल्या ट्रेट्स पाहाव्या लागतात. प्रोफेसर ऑस्ट्रोजेमची थिअरी आहे. प्रोफेसर ऑस्ट्रोजेमची आहे? होय, वा वा. मी कोण तो प्रोफेसर ऑस्ट्रोजेम? माझ्याच घरी वारावर जेवायला येत असल्याची सलगी दाखवत म्हणालो. होय होय, पेरेंट सायकोलॉजीवरती अथॉरिटी आहे ती. अहो, प्रश्नच नाही. प्रोफेसर ऑस्ट्रोजेम म्हणजे काय? ही इज अ जेम. ही नाही, शी आहे ती. अहो, मी मराठी ही म्हटली. या माझ्या चतुर उत्तरांनी सरोज खरे दातातून कुरमुरे उडवल्यासारखी असती हू करत आणि म्हणाली, हे पाहिलेत का? त्याच्या वर्गशिक्षिकेने लिहिलंय की कुमार गिरीश वर्गात झोपतो. झोपतो? अहो, मग त्याला अंगठे धरून उभा करा नाही तर चार मारत छेड्या त्याला. त्याचा त्यात काय दोष? झोप ही अनुवंशिक गोष्ट आहे. आपण दिवसातून किती तास झोपता? आता इतरांच्या पेक्षा माझा डोळा जरा अधिक लवकर लागतोय खरं, पण माझ्या कार्टेनी बापाचा हा एवढाच गुण घ्यायचा? छे छे. मी विचारलं, का हो बाई, बापाप्रमाणे आईचेही गुण घेत असतील ना मुलं? हो तर हे पाहणं, कुमार गिरीशला नाविन्याची हौस आहे. बरोबर, आईचा गुण. हो, हे लिहिलं ना. एकदा त्यांनी भर वर्गात अंगातला सदराकडून डोक्याला गुंडाळला होता. पण हा गुण तो आईकडून कसा काय घेणार? तसं नाही, हे नाविन्याची हौस या सदरात येतं. असं म्हणजे तो सदरा त्या सदरात पडला. होय, बरं. आणखी तेवढंच नव्हे, जे नाही ते हवं असं वाटणं. म्हणजे हे पाहिलं का, त्याच्या पुस्तकातल्या सगळ्या बायकांच्या चित्रांना त्यांनी मिशा काढलेल्या आहेत. इथे मला माझं बाळपण आठवलं. मी महाराणी व्हिक्टोरियाला मिशाच काय, गंध काढून पगडी सुद्धा काढली होती. त्यामुळे माझ्या पुस्तकातली व्हिक्टोरिया राणी ही न्यायमूर्ती महादेवगंध रानड्यांच्या सारखी दिसत होती. पण ही गोष्ट उगीच सरोज खरेला कशाला सांगा? हो 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 करून फुटाने उडवल्यासारखी हसली असती आणि हसल्यावर भलतीच छान दिसायची. हो, तेवढ्याच सरोजबाई खऱ्यांनी माझ्यापुढे एक वही टाकली. त्यात आमच्या सुपुत्रांनी माझे पप्पा हा निबंध लिहिलेला होता. कृपा करून एवढा निबंध वाचाल का प्लीज? त्या निबंधाच्या पहिल्या 10 ओळीतच त्यांनी आपल्या जन्मदात्याच्या समस्त दुर्गुणाची यादी दिलेली होती. आमच्या चिरंजीवांनी लिहिला होता निबंध, आमच्या पप्पांना आम्ही बाबा म्हणतात. मी पहिलं वाक्य वाचलं आणि म्हटलं, अरे हे बरोबर आहे, आम्ही म्हणतात असं लिहिलं. अजून त्याला की नाही कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते लक्षात आलेलं दिसत नाही. बाकी खरं सांगू का बाई, आमच्या संसारात कर्त्याप्रमाणे काहीच चालत नाही असं म्हणाला. मग आमच्या मुलांनी क्रियापद तरी का चालवावं? मी आपला माफक विनोद करून पाहिला, पण तो सरोज खरेबाईंच्या डोक्यावरून निघून गेला. शेपटा सव्य होता, त्याचा अपसव्य केला आणि म्हणाला, आपल्या भेटीचा तो पॉईंट नाही आहे, पुढे वाचा. मग मी पुढे गिरीशने लिहिलेला माझा जणू काय पोलीस रिपोर्ट लिहिला होता तो वाचला. मी धोत्रात वांगी बांधून आणतो, खिशात बटाटे भरून आणतो, कधी कधी शंकराची बटणी घेऊन त्याला शाळेत उघड्या गळ्याने पाठवतो, त्याला विड्या आणायला धाडतो. गुप्ते काकांचा सुधीर माझ्या बाबांना जॉनी वॉकर म्हणतो. मी त्याला शूट करणार आहे. माझे बाबा चांगले आहेत, अरुणच्या बाबासारखे धोत्राने नाक पुसत नाहीत, मला चौपाटीवर शाळे दिले, असा थोडासा गुणवर्णनात्मकही भाग होतात. पाहिलेत का, नवी पिढी किती बारकाईने पाहते ती. पूर्वीच्या पिढीत हे नव्हतं. म्हणजे काय, पुढे मी काय बोललो मला आठवत नाही. काय बोलणार हो, पोरांनी म्हणजे बापाचं लीळामृतच लिहिलेलं होतं.
पुरुष माणसाला फजितीचं दुःख नसतं हो, पण ती फजिती बाई माणसापुढे, आणि इतक्या सुंदर बाई माणसापुढे, छे, अरे अरे अरे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च सगळ्याच शिक्षण क्षेत्रात काय विलक्षण फरक पडलाय. अहो, काही दिवसापूर्वी शेजारच्या भागवतांच्या अरविंदाबरोबर आणि त्याच्या मित्रांच्या बरोबर त्यांचा प्रोफेसर रमी खेळायला आला होता. आमचे प्रोफेसर आमच्याकडे बघून कधी हसले देखील नाहीत, आणि अरविंदाचा प्रोफेसर सिक्वेन्स जमला की हसून हसून गडबडा लोळायचा, एकदम गाणीच म्हणायला लागायचा. शिर पे लाल टोपी ऋषी पायात जूता है जपानी वगैरे काय 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 गाणी म्हणायला लागायचा. आणि आमचे प्रोफेसर दंडवते जयदेवाचं गीत गोविंद शिकवताना देखील और्ध्वदेहिकाचे मंत्र म्हटल्यासारखे म्हणायचे. राधेच्या वक्षस्थळाचं वर्णन त्यांनी केलं होतं की राधा who's that part of the physic below the neck and above the abdomen. 34व्या प्रश्नानंतरचं सदर जरा नीट पहा. हां, पाल्याच्या तोंडचे वाईट शब्द, सरोज खरेबाई सांगत होत्या. मी ते सदर पाहिलं, त्यात 25 शिव्या होत्या. त्या मी मनातल्या मनात वाचल्या. वर्ग शिक्षिकाबाईंनी हे शब्द ते सदर भरताना लिहिले तरी कसे, याचंच मला नवल वाटलं. आता या घाणेरड्या शब्दांचा उगम शोधायला हवा. आता आमच्या काळी शिव्यांचा उगम साक्षात पुढे शिक्षकाचं रूप घेऊन उभा असायचा. भूगर्भशास्त्रापासून ते गर्भशास्त्रापर्यंत सर्व स्थिरचर सृष्टीच्या आधाराने शिव्या निघत असत. दगड धोंड्यापासून ते गाढवाच्या लेखा, अमकीच्या तमक्याच्या, ह्याच्या त्याच्या असे अनेक रूपं लिहून शिक्षकाचा राग नटत असे. शाळेतल्या शिव्या कमी पडतात म्हणून घरी वडील रतीब घालायचे. आईची शापवाणी होतीच, मधूनच आजोबा आपला शब्दसंग्रह बटव्यासारखा मोकळा करायचे. पण पळसुले मास्तरांनी आमच्या बाबांच्याकडून कधी फॉर्म भरून घेतला नाही. अहो, 2 कर्दन काळ एकमेकाकडून फॉर्म कसला भरून घेणार. मुलाला गेंड्याच्या शेपटीने बडवणं बरं की वेताची छडी अधिक गुणकारी, यावर काही चर्चा संभवणं शक्य होतं. विद्यार्थी दशेत असल्या खाचा खळग्यातून प्रवास केल्यामुळे मुख्याध्यापिका सरोज खरे यांच्यापुढे चांगला तासभर बसून मी तो फॉर्म भरला आणि हताश होत बाहेर पडलो. आणि एके दिवशी शंकरा धावत धावत माझ्यापाशी तक्रार घेऊन आला. फादर फादर थांब रे, मी आपला केसरी वाचत होतो. चाळीतून ब्लॉकमध्ये आलो तरी केसरी वगैरे माझी जुनी आदराची स्थानं अजून टिकून आहेत. फादर काय फादर, शशीबाला जॉय कपूर बरोबर पळून गेली की नाही हो? काय शशीबाला जॉय कपूर बरोबर पळून गेली की नाही हो? मिलिंद आहे ना साखरदाण्यांचा, तो म्हणतो की तिचं यश मेरावर लव आहे. काय आहे? माझ्या हातातला केसरी खालीच गळून पडला. काय म्हणालास काय शंकरा? लव लव ए लव वी ई लव म्हणे प्यार, तो गाणं बिणं म्हणायला लागला. मग संध्याकाळी त्याला मी मुद्दाम चौपाटीवर घेऊन गेलो. म्हटलं 4 समजुतीच्या गोष्टी सांगाव्यात. तिथे त्यांनी मला ते ए लव वी ई लव म्हणे प्यार वगैरे गाणं अथपासून इथीपर्यंत म्हणून दाखवलं. आवाज भलताच गोड आहे आमच्या कार्ट्याचा. चांगलं म्हटलं बेटाने. त्याला एक शहाळं घेऊन दिलं. त्याच्या वयाचा मी असताना मला फक्त म्हातारी उडता यायची तिथला माता मधी या अशी हे एक, आणि असो आम्ही अतिपतित दुराचारी, आम्ही आणि दुराचारी काय विचारतात, असली 2च गाणी येत होती. मग बालादपी सुभाषितम ग्राह्यम या नयनी मी शंकराकडून ती कुठली शशीबाला जॉय कपूर बरोबर कुठे पळून गेली, ओम प्रकाश नावाच्या डायरेक्टरने त्यांना लोणावळ्याला राहण्यासाठी बंगला कसा दिला, मग ओम हा कसा कडक डायरेक्टर आहे वगैरे कथा ऐकल्या. कडक या शब्दाचा अर्थ बदलत बदलत कडक म्हणजे इतका नरम आणि चांगला झाला आहे हे मला ठाऊक नव्हतं. फादर तुम्हाला ठाऊक आहे काय, जॉयला ना ओमनीच पुढे आणलं. शंकरा सगळ्यांची नाव जॉय, ओम, राज, शशी, निम्मी, शिम्मी अशी जणू काय ही सगळी मंडळी ह्याच्याबरोबर रोज गोट्या खेळायला येत असल्यासारखे बोलतो. पण मी तर असं ऐकलं आहे की यातली माणसं प्रत्येकी म्हणे 15-15, 20-20 लाख रुपये मिळवतात. आमच्या कडबड्याच्या जोशी घराण्याच्या मूळ पुरुषापासून ते आज हयात असलेल्या सगळ्या जोशांच्या गेल्या 200 वर्षाच्या उत्पन्नाची बेरीज 15,000 रुपये सुद्धा झाली नसती. आणि शंकर आपला खुशाल त्याला राज, ओम वगैरे म्हणत होता. मला एकाएकी त्याच्यापुढे विलक्षण न्यूनगंड वाटायला लागला. न्यूनगंडच म्हणतात ना त्याला. एखाद्या पुढे पहा आपल्याला म्हणजे आपण आधी हे आहोत असं वाटतं ते. तेवढाच शंकरा कंटाळा. मला मल्होत्रा स्टाईल ती बघा. काय मला मल्होत्रा स्टाईल? मला मल्होत्रा स्टाईल? समोरच्या भेळवाल्यासमोर एक 18-20 वर्षाची तरुणी उभी होती. आगगाडीच्या इंजिनातले कोळशेवाले घालतात तसल्या काळ्या कापडाची, आणि बेबनशाही नाटकात ते सरजाबा खाशाबा घालतात तसली गुडघ्यापर्यंतची एक सुरवार, वर रेघारेगांच्या कापडाचा धाकट्या भावाचा पिवळा धमक शर्ट असलं घालून ती भेळ घेत होती. डोक्यावर चिमणीचं उसकटलेलं घरटं असावं तसले काहीतरी केस केले होते. आधी ती मुलगी आहे हेच माझ्या लक्षात येणं. हल्ली माझी अशीच पंचायत होते.
म्हणून मी एकदा गोरक्षकाला म्हटलं हे सर गोरक्षक आपली पंचायत होती आता ते दोघे जण चाललेत बघ त्यातला मुलगा कुठला आणि मुलगी कुठली सला कळायचं कसं सर इझी आहे तुला काय इझी काय करायचं माहिती आहे का तुला धोंडू पण काय जवळ जायचं त्यांच्या हां आणि काहीतरी घाणेरडी जोक करायची त्या दोघांच्यापैकी जे कोणी लाजेल ना तो मुलगा आता कुठे तिथे जाऊन घाणेरडी जोक ना मार खायची बाळी कोण म्हणाल असती शंकर मला मल्होत्रा स्टाईल म्हणजे हनीमोर इन मसुरीमध्ये मला मल्होत्रा तसला ड्रेस घालते कुठे हनीमोर इन मसुरी अरे हनीमोर त्याचे हनीमून असेल आणि मी चटकन जीभच चावली मग पण शंकराचा प्रश्न आलाच हनीमून म्हणजे काय हो फादर भेळ हवी का तुला भेळ चल मी विषय बदलला मग शंकरांनी भेळ खाता खाता त्या माला मल्होत्रांनी कुठल्या कुठल्या पिक्चरमध्ये काय काय कडक काम केलं आहे कुठली पिक्चर डब्बा आहेत वगैरे सांगितलं डब्बा फादर डब्बा म्हणजे भिकार हा नवा अर्थ मला ठाऊक नव्हता पूर्वी डब्बा म्हणजे ज्यात डाळ तांदूळ वगैरे भरायचे त्याला म्हणत मग त्यांनी कुठल्याशा पिक्चरमधलं एक सॉलिड गाणं मला म्हणून दाखवलं दिल मेरा मैंने फेका तुमने झटसे पकडा की काहीतरी त्या गाण्याच्या आधाराने कुठला तो अजित आणि कोण निरुपमा की कोण आणि त्यांचं आख्यान लावून त्याच्यावर निरूपण सुरू केलं मी आपला वाचून ऐकत होतो मला काही कळेच ना मला एकदम त्याच चौपाटीच्या वावंटातला माझा आणि आमच्या बाबांचा लहानपणीचा संवाद आठवला बेमट्या भूभृत शब्दाचे षष्ठीचे द्विवचन सांग भू काय करतो डोंबा कुत्र्यासारखा चालव भूभृत मग मी मोडका खटारा चालवल्यासारखा तो भूभृत शब्द चालू असे भूभृत भूभृता भूभृतम भूभृतो भूभृता भूभृता भूभृत असे कित्येक वर्ष हा भूभृत पुन्हा माझ्या आयुष्यात कधी आला नाही पण भूभृत शब्द काय परस्मैपदी आणि आत्मनेपदी प्रत्यय काय वर्गमूळ घनमूळ काय ते फुटलेल्या तोट्यांचे हौद काय त्या भिंतीवरच्या पाली काय वसईच्या युद्धातली तहाची कलम व्यापारी वारे मोसमी वारे छे 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 शिक्षण या नावाखाली आमच्या डोक्याची म्हणजे अडगळीची खोली केली होती आणि छड्या मारून नको त्या गोष्टी कोंबतायत बिग्रीपासून मॅट्रिकपर्यंत मी फक्त तुकाराम आणि नेताजी पालकर एवढे 2 सिनेमे पाहिले होते ते बघायला पाठवताना देखील आमच्या तीर्थरूपांनी कोकणातली सगळी इस्टेट मोकळी करून देतोय अशा थाटात 3 आणि हातावरती टिकवलेले होते तेवढ्यानं झालं नाही घरी आल्यानंतर तुकारामावर निबंध लिही प्रश्न पहिला तुकारामाचे संपूर्ण नाव काय मी नुकतंच पडद्यावर वाचलं होतं मी लगेच लिहिलं तुकाराम विष्णुपंत पागनीस ते लिहिल्याबद्दल मंबाजींनी तुकारामाला पिटला नसेल असं बाबांनी मला पिटलं होतं बाबाच्या शेंडीच्या केसाचा देखील दाह झाला नव्हता अहो लहानपणीचं सोडा पण लग्नानंतर मी हळूच हिला घेऊन सेंट्रल सिनेमात पहिला पाळणा दाखवून आणला सिनेमा संपून बाहेर पडतो तर खटावाडीच्या नाक्यावर बाबांनी मला पकडून बेमट्या शिंच्या दुसऱ्यांचे रे कसले पहिले पाळणे बघतोस हां अशी भर गिरगावात माझी हिच्या समोर झेंड काढली होती आणि इथे भर चौपाटीवर माझा ज्येष्ठ पुत्र मला मल्होत्रांनी कुठल्या पिक्चरमध्ये काय काय कडक केलं हे ऐकवत होता माझा तो न्यूनगंड म्हणता तो भलताच वाढायला लागला आणि मग आपणही काही कमी नाही असं दाखवण्यासाठी मी त्याला म्हटलं तू बिब्बोचं काम नाही पहिलेच बिब्बोचं कोण अरे बिब्बो झुबेदा चांद बीबी रजिया सुलताना आता लहानपणी बघितलेल्या जाहिरातीतल्या नट्यांच्या यादीमध्ये काही मुसलमानी राजघराण्यातल्या गोशातल्या सुंदर स्त्रियाही मी घातल्या होत्या हे मला कळत होतं पण आता शंकरावर बाप म्हणून काही वजन वाढलं नसतं तर पतच गेली असती अरे तू मास्टर निसार आणि कज्जनचं बगदाद का उंट पाहिलेलं नाहीस काय पिक्चर होतं अरे काय एक एक उंट होता वा 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 फादर कडक होतं पिक्चर कडक टॉप्स माझ्या या शब्दाने शंकराच्या चेहऱ्यावर माझ्याविषयींचा आदर वाढत चाललेला मला लख्ख दिसत होता लगेच शंकरने विचारलं फादर तुम्ही स्कूलमध्ये जात होता ना तेव्हा टॉप विलन कोण होता प्राणसारखा कोणासारखा प्राण टॉप विलन माझ्या तोंडावर आलं होतं घरात माझे वडील उर्फ तुझे आजोबा आणि शाळेत गणिताचे वाघमारे मास्तर टॉप विलन पण लगेच मी तोंड आवरलं आणि म्हटलं टॉप विलन म्हणजे अरे मास्टर अफजल खान आता तुकाराम आणि नेताजी पालकर या भांडवलावर आणखी काय काय सांगणार मी तुझ्या फादर तो दोन्ही हातात पिस्तूल घेऊन ठिशाव करायचा ठिश तुला माहिती नाही तो दोन्ही हातात पिस्तूल मग ठिशाव ते झालं की दातात
जंबी म्हणजे जंबी नाही रे, जंबिया म्हणजे तो शाळेवाला बघ, तो शाळेत असतो ना तसला सुरा, पण करंजी असते ना तसा वाकलेला. हां म्हणजे डॅगर. हां हो डॅगर. तो डॅगर तोंडात, दोन्ही हातात ते ठिसठिस, पायाला तलवारी बांधलेल्या, पाठीवर एक लहानशी तोफ, असा तो टॉप व्हिलन डोंगराच्या पायथ्यापासून. पायथ्या म्हणजे काय डॅडी? अरे डोंगराच्या तळापासून, हां म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरून. हो ग्राउंड फ्लोअर. डोंगराच्या ग्राउंड फ्लोअरवरून शिखरापर्यंत म्हणजे टॉप फ्लोअरपर्यंत. टॉप फ्लोअर नाही फादर, टेरेस. हां बरं टेरेस. टेरेसपर्यंत हातात 2 पिस्तुलं, दातात डॅगर, पायाला तलवारी, पाठीवर तोफ, एवढं सगळं घेऊन डोंगराच्या ग्राउंड फ्लोअरवरून टेरेसपर्यंत आमच्या वेळचा टॉप विलन मास्टर. हिशी सगळी हत्यारबंदी त्याच्या अंगावर चढवायच्या गडबडीत मी त्या खलनायकाचं नावच विसरून गेलो. पण शंकराच ओरडला, हां मास्टर अफजल खान, सॉलिड. त्या पिक्चरचं नाव काय फादर? अरे आता खूप वर्ष झाली त्याला, मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. आणि डोळ्यापुढे मी लहान होतो तेव्हाचा माझा अवतार नको नको म्हणत असताना मला दिसायला लागला. नाकाला लागणारी शेंडी, 2 आणे शिलाईवर शिवून मिळणारी चड्डी, बिन कॉलरची रेघारेघांची पैरण, कानात भिगबाळी, डोक्याला कलई, त्याच्यावर कलईवाल्यासारखी टोपी, कपाळाला दुबोटी गंध ओढलेलं, गळ्यात दप्तर, पाय अनवाणी, अशा वेशात अनेक वर्ष काढली. कॉलेजात जायला लागल्यापासून तीर्थरूपाने बोलणंच सोडलं होतं. क्वचित कधीतरी बाजीरावांचे भोजन चालणे वाटते असा आईला विचारलेला प्रश्न कानी पडायचा. रोज जेवताना हे आपल्याला फुकटचे गिळायला मिळते हे ऐकावं लागायचं. आता मी वास्तविक एकुलता एक मुलगा, पण नको असलेली व्हीपी घ्यायला लागल्यावर होतो ना तसा चेहरा करून ते माझ्याशी बोलत असत. पोस्टातला सगळा कळकट्टपणा घरात आला होता. त्यावेळी मला वाटतं पोस्टातल्या कारकुनांनी रोज दाढी केली तर त्यांना दंड भरायला लागत असावा. कारण बाबांचे 1-2 पोस्टल स्नेही यायचे, ते देखील पोस्टाच्या बंग्या ज्या कापडाच्या केलेल्या असतात त्याचे कोट आणि तपकिरीच्या डागांची नक्षी काढलेली धोत्रं नेसून. गोरक्षकर शंकराबरोबर इंग्लिश गाणी म्हणतो. बाबांचे स्नेही मला 11वा आणि 18वा अध्याय म्हणायला लावायचे गीतेतला. गीता या पुस्तकाने तर माझं बालपण नासलं. आयुष्याची गोजीरवाणी वर्ष आम्ही आपली धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच पाठ करण्यात घालवली. एक अक्षरही न कळता बाबांच्या छडीच्या तालावर गीतेचे श्लोक पाठ करून आम्ही तरी काय मिळवलं, आणि एकही अक्षर न कळता शंकरांनी एल वे एला मने प्यार वगैरे गाणी पाठ करण्यामध्ये काय गमावलं हे मला खरंच कळेन असं झालंय. अशाच विचारात शंकराचं बोट धरून चाललो होतो तर शंकरा म्हणाला, स्टॉप. काय रे? ते बघा ना, समोरचा ट्रॅफिक लाईट दाखवत म्हणाला, रस्ता ओलांडू नये असा दिवा लागलाय तिथे. 2-2.5 तासामध्ये कुमार शंकरने, त्याला तर शंकरा म्हणणं सुद्धा मला बरं वाटत नाही, बरंच शिकवलं. मी त्याचं बोट धरण्याच्या ऐवजी रस्ता ओलांडताना त्यांनीच माझ्या बोटाला धरून नेल्याचं मला आठवतं पुढे. त्या दिवशी ठरवलं मी की आता अप टू डेट झाल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि कोकणातल्या कडमड्याच्या जोशी घराण्यात पहिला सूट शिवायला पडला. ज्या कमरेखाली पंचा, धोतर, धाबडी, मुक्ता याखेरीज काही लागलं नाही, तिथे आता विजार येणार होती. मी हापिसातल्या शामराव विजयकरला विश्वासात घेतला. चिरा बाजार ते पोर्तुगीज चर्च एवढ्या एरियातला आपल्यासारखा बेस्ट ड्रेस्ड मॅन नाही असं त्यांनीच मला सांगितलं होतं. तो मला धोबी तलावला एका फर्नांडिस टेलरकडे घेऊन गेला. मला धोत्रात पाहून तो फर्नांडिस एकदम माझ्याच अंगावर आला. तुझी ओल्ड पॅन्ट काय नाही रे घालून आला मेजरमेंटला. आता आयुष्यातली पहिली पॅन्ट शिवायचा मान मी त्याला देत होतो, तर हा फर्नांडिस किती नाही असे तू करता मिळे सांग का मरे तू असं करून माझ्याच अंगावर येत होता. शेवटी एकदाचा तो सूट चढवून मी उभा राहिलो. टॉप्स. आमची पोरं ओरडली, फादर तुम्ही ना आता एकदम डिट्टो अशोक कुमार. मग त्याने धावत जाऊन अरुण, उज्ज्वल, मिनी, फिनी इत्यादी आपल्या सगळ्या फ्रेंड्सना बोलावून आणलं. ती कार्टी देखील राणीच्या बागेतला नवा प्राणी पाहावा तशी माझ्याकडे पाहत होते सगळेजण. पण आमच्या पप्पासारखा टाय कुठे आहे? तेवढ्यात एक मिनी की कोण होती ती चिरपलीच. त्या संध्याकाळी 40 वर्षातच काय, पण आमच्या 42 पिढ्यात न झालेली टायची खरेदी झाली. मोजा घेताना दुकानदाराने माझी मूठ का दाबली कोण जाणे. तो मोजा त्याने आधी माझ्या मुठीला गुंडाळला. दुसऱ्या दिवशी पायात शिरताना त्याला बरेच बोंगे येत होते. शेवटी शंकरांनी ते प्रकरण ठीक केलं. मी उगीच त्याला अरे तो उजव्या पायातला असेल वगैरे असं म्हणून जोशांच्या 42 पिढ्या मोजातूनच बाहेर जन्माला आल्यासारखं दाखवत होतो. रॉंग फादर रॉंग. मोजर सॉकला काही राईट अँड लेफ्ट असतं. माझ्या लहानपणी ठाऊक असलेल्या गाठी 4, एक शेंडीची, एक जानव्याची, एक प्लेगाची आणि एक लग्नगाठ. आता टायची गाठ हे प्रकरण मला नवीन होतं. मग आमच्या विजयकरनीच हाफिसमधल्या बाथरूममध्ये नेऊन मला टाय बांधली.
त्या दिवशी सारं मुंबई शहर आपला कामधंदा सोडून मला पाहण्यासाठी रस्त्यात गर्दी करून आलं आहे असंच मला वाटत होतं. आमची रिसेप्शनिस्ट मिनी बोगा, हाय यू लुक सो क्यूट मिस्टर जोशी असं जेव्हा म्हणाली तेव्हा माझ्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. मी हळूच कायकिनी गोपाळरावच्या खाण्यातून बारकी डिक्शनरी काढून क्यूट या शब्दाचा अर्थ पाहिला. आमच्या तरखडकरी इंग्रजीमध्ये क्यूट वगैरे गोड शब्द नव्हतेच. अहो या नव्या बुटात चालताना उगीच पावलाला पाऊल फुटल्यासारखं वाटत होतं. पहिल्या दिवशी बूट काढल्याबरोबर पायावर रेघाच उमटलेल्या होत्या. टायनी तर गळा आवळला होता. पण बाबामधून डॅडीमध्ये जायचं म्हणजे ही तपश्चर्या करणं प्राप्तच होतं. माझा डॅडी झाला पण त्याच्या आधीच हिची मम्मी झालेली होती. एकदा रात्री समोरच्या हर्णेकराच्या घरी पत्ते खेळून उशिरा परत आलो आणि हिने दार उघडल्याबरोबर एकदम दचकलो. हिने आपल्या डोक्याला फाईलला लावायच्या असतात तसल्या 2-2.5 डझन क्लिपाच लावल्या होत्या आणि तोंडावर कसलं तरी रोगण थापलं होतं. पहिला प्रकार केस कुरळे करण्यासाठी आणि दुसऱ्या प्रकारामुळे त्वचेचं आरोग्य सांभाळलं जाणार होतं. पूर्वी आमचा कबिला बाहेर पडला की ही वरात गोऱ्या रामाला किंवा 2 देवळाच्या दिशेने वळणार हे लोक एका नजरेने ओळखत. हल्ली माझा सूट, हिची ती केसांची वळणं, पोरांचे ड्रेस यामुळे बहुतेकांची समजूत हे कुटुंब धोबी तलावच्या चर्चमधून वांद्र्याच्या मोतमावलीला मेणबत्त्या लावायला चाललंय अशीच होत सगळं. पण एक मात्र खरं आहे, पूर्वीपेक्षाही बरीच उजळ दिसायला लागली आहे आणि आमच्या 3 खोल्यांचा ब्लॉक देखील अंतर्बाह्य बदलला आहे. प्रत्येक भिंतीला स्वतंत्र रंग. खिडकीवर एका दिवशी मी रेलून उभा राहायला गेलो ते एका लहानशा कुंडीतलं रोपच मला कचकावून होतं. आई का अगं बाई माझं कॅक्टस मोडलंच वाटतं. काय अहो मिसेस गोऱ्यानी मला कॅक्टसची व्हरायटी दिली होती. कसलं कॅक्टस? अगं हा निवडून काय विषय कॅक्टस म्हणतात त्याला. कोण म्हणतात विषय मॉडर्न लाईफमध्ये काय चाललंय त्याची गंध वार्ता नाही तुम्हाला. अगं पण निवडुंगात कसलं आलंय मॉडर्न लाईफ? शंकराचा फाजीलपणा असेल. शंकूचा काय संबंध? मिसेस गोऱ्यांनी दिले मला ते कॅक्टस. कोण मिसेस गोरे? अहो असिस्टंट कलेक्टर गोरे आहेत ना त्यांच्या मिसेस. कलेक्टर बाईंनी तुला निवडुंग दिला? मग तू काय कलेक्टर बाईंना बाभळीचे काटे दिलेस? अय्या तुम्ही कसं ओळखलं? ते काय बघतो तर कपाटावर चक्क बाभळीचे काटे. अगं तुमची काय डोकी बिकी फिरली आहेत की काय? निवडुंग, बाभळीचे काटे ही कसली वाणं वाटताय? अहो असं काय करता, ही पॉपकॉर्न्स त्याच्यात घातली ना की फुलं आल्यासारखी दिसतात त्या काट्यात. तेवढ्यात शंकरांनी ते पॉपकॉर्न्स आणली. पॉपकॉर्न म्हणजे लाह्या हे पाहिल्यावर मी थंड झालो. पण पैशाला पसाभर मिळणाऱ्या लाह्या आता पॉपकॉर्न झाल्यावर 6 मूठ झाल्याचं पाहून पुन्हा माझ्या अंगाची लाही झाली ती झालीच. हिने त्या बाबळीच्या काट्याला एक लाही टोचून त्या काट्याचं झाड फुलवलं. अगं पण हा नाही तो उद्योग करण्याच्या फुलांची डहाळी का नाही लावत? शी त्यात काय ब्युटी आहे? मग निवडुंगात ब्युटी आहे? अहो निवडून काय म्हणता? कॅक्टस आहे ते. मी कॅक्टसची गार्डन करणार आहे. काल आमच्या क्लबात बरं काय गं हल्ली तू मंडळात नाही वाटत जात. हा क्लब कुठला? शी काय शी? अहो त्या मंडळात सगळ्या लोअर मिडल क्लासच्या बायका जमतात. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आमचा पगार वाढल्यामुळे कुटुंबाची बदली मंडळातून क्लबात झाली होती. अहो आजच्या जगात बॅकवर्ड राहून कसं चालेल? घरात निवडुंग आली की माणसं फॉरवर्ड कशी होतात ते मला कधीही कळणार नाही. मुंबईच्या उन्हाळ्यामध्ये स्वेटर का विणावे लागतात हे मला कळणार नाही. आणि पूर्वी मी धोतर नेसत होतो तो आता सूट घालायला लागलो. ह्यात फायदा कोणाचा झाला, माझा की त्या शिंप्याचा हेही मला कळणार नाही. आणि एके दिवशी भल्या पहाटे मला जाग आली. बघतो तर ही आपली आलवाणात बांधलेली दासबोधाची पोथी डोक्यावरती ठेवून खोलीमध्ये फेऱ्या मारते. हे काय ग? माझ्या प्रश्नाने तिच्या डोक्याचा दासबोधच खाली पडला. हिश्श काय दचकली मी? तू नुसती दचकलीस पण मला वेळ लागायची पाळी आले. अगं डोक्यावर दासबोध घेऊन काय हिंडतेस? हे कसलं व्रत? नाही आता फार वर्षापूर्वी मी प्रतिपदेपासून 9वीपर्यंत अनोशापोटी दासबोध वाचत असे. समर्थावरती वाडवडिलांचीच आमची श्रद्धा. ती आलवणातली पोथी बाबांचीच. आमचे बाबा नेहमी म्हणायचे, बेमट्या तुझ्या आईशीशी जर माझे लग्न झाले नसते तर मी देखील समर्थ रामदासच व्हायचो हो. 12 वर्षे तप करून आल्यानंतर नुसता बघत राहिला असताच माझे तेज. आता बाबांचं लग्नच झालं नसतं तर त्यांचं ते तेज बघायला मी कुठून आलो असतो हा प्रश्न निराळा. पण ते काय विचारायची टाप होती आमची. तात्पर्य एवढंच की आमची समर्थांच्या वरती उदंड श्रद्धा. अहो म्हणून काय भल्या पहाटे आलवणातली पोथी डोक्यावर घेऊन गस्त घालायची? असं काय करतात? चाल सुधारते. त्यामुळे पोथी न वाचता डोक्यावर घेऊन हिंडल्यामुळे चाल सुधारते हे ऐकून मी निश्चितच पडलो. समर्थांनी मूर्खांची इतकी लक्षणं लिहून देखील अजून बरीच शिल्लक उरली आहेत याची मला खात्रीच पटली. अहो असं काय करता? काल आमच्या लेडीज काउन्सिलमध्ये ना 3T नारियलवालाचं भाषण होतं. लेडीज काउन्सिल ही चाळीत राहत होती त्यावेळी नुसती वुमन होती. आता ब्लॉकमध्ये आल्यावर लेडी झाली.
आधुनिक स्त्रियांची बायका, महिला, वनिता आणि लेडीज अशी नवी चातुर्वर्णी पद्धती ही मला हळूहळू कळायला लागली होती. कोणाचं भाषण होतं? 3T नारियलवाला. हा कोण नारळवाला? अहो हा कुठला 3T मी विठी ऐकले. कशावर भाषण झालं तुझ्या त्या नारळवालीचं? चालावं कसं हे शिकवलं तिने. डोक्यावर दासबोध घेऊन चालावं म्हणाली. बाकी तू काय म्हणा, हे पारशी लोक धार्मिक बरं का. अहो तसं नाही, कुठलंही जाड पुस्तक चालेल. पूर्वीच्या बायकांच्या डोक्यावरती घागरी असत ना, त्यांची चाल किती चांगली असायची. रोज सकाळी दळायच्या, त्यामुळे त्यांची फिगर चांगली राहत असे. हे कोणी त्या 3Tनी सांगितलं? हो. मग आमची आजी काय सांगत होती तर? अहो असं काय करता, असं चाललं ना की चालीत ग्रेस येते. हे बघ, आपल्याला काय करायची ग्रेस? वाह. पण 3T म्हणाली की माणूस चालण्याच्या ग्रेसवरून ओळखला जातो. तुम्हाला देखील खांदा वाकडा करून चालायची सवय आहे. अगं पण आता किती वर्ष झाली आपल्या लग्नाला, त्याचा काय संबंध? 40 नंतर तर खरं माणसाचं जीवन सुरू होतं. हल्ली घरात बायकांची म्हणून जी पुरुषांनी चालवलेली मासिकं येतात, त्यातलं कुठलं वाक्य मला केव्हा ऐकावं लागेल ते सांगता येत नाही. हे बघ, ही खुळा आपल्याला परवडणारी नाही आहे. पण माझ्या घरात तसं बघाल तर मीच खुळा ठरत चाललेलो आहे. अहो हिच्या सार्वजनिक सेवेला तर ऊत आलेला आहे. एकदा मला म्हणाली, अहो मला जरा मिस्टर सरंजामांची ओळख कशी करून द्यायची ती सांगा ना. आपला नानू हिमालयाची उशी करून झोपणारा? अगं नानूची आणि तुझी नव्याने कसली ओळख करून द्यायची? अहो माझी नव्हे, आमच्या क्लबातल्या लेडीज पुढे नान सरंजामांचा टॉक आहे. मी त्यांचा परिचय करून देणार आहे. असं होय, मग सांग. आमच्या ह्यांच्या ऑफिसात होते. 8-8 दिवस आंघोळ करीत नसे. हिरवे तांबडे शर्ट घालून ऑफिसात धुमाकूळ घालायला लागला. एके दिवशी कमरेच्या खाली दुखतं का असा त्यांनी विचार पडला आणि लक्षात आलं की शेटजींनी डोंगरावर लाथ मारून हाकलून दिलेला आहे. तेव्हापासून स्वतःची वागणूक सुधारण्याऐवजी समाज सुधारतोय दाढी वाढवून. इश्श, त्यापेक्षा मीच चांगलं भाषण दिलं आहे. ऐका, हपिसात नोकरी करत राहणे ही काही त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता नव्हती. केवळ देहधारणा नव्हे तर सांस्कृतिक जीवन किती समृद्ध आहे यावरच मनुष्य प्राण्याचे मनुष्यत्व अवलंबून असते. आणि म्हणूनच कला साधनेसाठी अहर्निश झटणारे महात्मे भोवतालच्या व्यवहारी जगाच्या कुत्सित बोलाची तमा न बाळगता आपल्या ध्येयाच्या शिखराची अवघड वाट रात्रंदिवस आणि अहर्निश तुडवत असतात. अहर्निश आणि रात्रंदिवस तुडवतात ना, तुडू देत. आंघोळीचं पाणी थापले का बघ. बाकी असा बाका प्रसंग आला की बाथरूम हा नवऱ्याच्या जातीला केवढा मोठा आधार आहे हे पटायला लागतं. आणि एके दिवशी पोराने मला झोपेतूनच जागं केलं आणि वर्तमानपत्र दाखवलं. डॅडी उठा उठा, मम्मीचा फोटो. कुठल्याच्या वर्तमानपत्रात सुप्रसिद्ध नाटककार नान सरंजामे यांना पुष्पहार अर्पण करताना मुंबईच्या महिला जगतातील सुप्रसिद्ध कार्यकर्त्या अन्नपूर्णा जोशी म्हणून हिचा चक्क फोटो. त्या फोटोनी आमचं जुनं घर पार उद्ध्वस्त केलं. आमच्या कॉलनीतल्या तसा मी कुठल्याही लफड्यात नसायचो, पण ही आमची सुप्रसिद्ध झाल्यामुळे मला उगीचच किंमत. हापिसातून खाली मान घालून परत येताना कळायचं वरच्या गॅलरीतल्या बायका एकमेकांना खुणीत सांगायच्या, ते येत आहेत ना ते मिसेस जोशींचे ते हे. उलट एवढंच नाही, एके दिवशी बघतो तर आमच्या कॉलनीतल्या बॅडमिंटन क्लबाचा मी अध्यक्ष झालो. मी त्याचं असं झालं, आमच्या कॉलनीत एक चौक होता. तिथे अनेक वर्ष माणसं फुलं धोपटत होती. मी कधी त्यांच्याशी संबंध ठेवलेला नव्हता. माझा स्वभावच बैठा, त्यामुळे आमचा एकमेव आवडता खेळ म्हणजे पत्ते. पण तोही डाव आमच्या चाळीच्या गॅलरीत जसा जमायचा ना तसा ब्लॉकमध्ये जमत नव्हता. इथे म्हणजे माणसं भलतीच गंभीर, काही विचार नका. पण चाळीत म्हणजे काय, अरे काय एक चौघे खेळणारे आणि त्यांच्या मागे जवळ 10-10 लोक उभे. अरे हाण ती राणी कशाला ठेवली, हापट ना कशाला, लग्न करण्याची आता गुल्ल्या दाब नैल्या कशाला ठेवतो, काय कमाल कसा झाला, अरे नैल्यावर दहली टाक ना काय ते. असं मारीचा सगळा सीन असायचा जोरदार. आणि इथे काय नाही, गंभीरपणे हॉर्ट्स 3 स्पीड बंद असं काहीतरी करायचं. काय नाही, हटीन बिटीन असली जी नावं होती ती सगळी गेलेली. हाण त्या राणीला वगैरे काही नसायचं. त्यामुळे पत्तेसुद्धा पूर्वीसारखे जमत नसत. मग एखादा रविवार गाठून मी माझ्या जुन्या अड्ड्यावर जायचा. आता असल्या माझ्यासारख्या माणसाला बॅडमिंटन क्लबाचं चेअरमन व्हा असं सांगायला जेव्हा आमच्या कॉलनीतली तरुण मंडळी आली तेव्हा मला धक्काच बसला. त्यात 2-3 मुलीही होत्या. आमचे चिरंजीव शंकर अर्थात पुढे. अरे पण मला तुमच्या त्या बॅडमिंटनमधलं काही कळत नाही आणि म्हणूनच तर आम्ही तुम्हाला चेअरमन व्हायची रिक्वेस्ट करायला आलो आहे ना. व्हा ना चेअरमन DB अंकल. DB अंकल? हां, म्हणजे या पिढीने धोंडो भिकाजीचा DB अंकल केला होता. अरे पण पूर्वी कोण होतं चेअरमन? मिस्टर नरसिंगराव, म्हणजे उज्ज्वलचे डॅडी. शंकररावांनी अधिक माहिती पुरवली. पण अंकल ते ना स्वतःच कोर्टाचं पोझिशन घेऊन बसायचे. बापरे, म्हणजे तुमचे प्रकरण कोर्टात गेलंय? माझ्या या प्रश्नाला ती सगळी तरुण पिढी खळखळून हसली. शेवटी त्यातल्या
गुप्ते काकाच्या निमानी मला बॅडमिंटन कोर्ट याविषयी संपूर्ण माहिती दिली. बरं का DB अंकल, आम्हाला ना उगीचच आमच्या डॅबल करणारा चेअरमन नको. तुम्हाला गेममध्ये इंटरेस्ट नाही की नाही? अगं पण निमा, मला त्यातलं काही कळत नाही, पण तुम्ही फॉर द सेक ऑफ नेम राहा ना, क्लब आम्ही रन करतो. शिवाय ना DB अंकल, तुम्ही किती वयोवृद्ध आहात. ह्या निमाला हा एवढाच एक मराठी शब्द कोणी दुष्टाने शिकवला तर कोणाटो त्याचं डोकं फोडावं असं सांगता मला. वयोवृद्ध म्हणे. डोंट वरी माय फ्रेंड्स, आय शॅल काय मी चेअरमन होतो. तेवढ्यात केसांचे कपाळावर 8 काढलेला एक मुलगा म्हणाला, 3 cheers फॉर DB अंकल, हिपी फुरे हिपी फुरे. पोरांच्या ओरडण्याने समोरच्या ब्लॉकमधली माणसं गॅलरीत आली. मी जरा खुशीत होतो, पण तेवढ्यात जाता जाता ते पाळंद्याचं कार्ट एकच वाक्य म्हणालं, साल आपल्याला असलाच मामा पाहिजे होता चेअरमन. आता नरसिंगरावच्या गँगला येऊ दे कोर्टावर. इतक्यात दार उघडून आमच्या मिसेस आल्या. कुठे गेली होतीस ग? काउन्सिलची इलेक्शन होती, जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवडून आले मी. फू फू फू, जॉईंट सेक्रेटरी, मी चेअरमन. काय? उगीच झोपेत भूत पाहिल्यासारखं नको पाहूस. चेअरमन, फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लबचा चेअरमन. त्या क्षणी माझ्याकडे हिने ज्या डोळ्यांनी पाहिलं, तसं इतक्या वर्षांच्या संसारात 2दा जरी पाहिलं असतं तरी समर्थांच्या जगी सर्वसुखी असा कोण आहे या प्रश्नाला मी धोंडो भिकाजी जोशी असं उत्तर दिलं असतं. आता मी सुटाबुटामध्ये चांगला रुळलोय. आमची तरुण पिढी मला हाय अंकल वगैरे म्हणते. एकदा तर त्यांनी मला आरे मिल कॉलनीच्या ट्रिपलाही खेचून नेलं. विशीच्या खालच्या त्या नव्या जगातल्या मुलामुलींच्या मध्ये मीच आपल्या एक जुन्या जगातला रहिवासी. तिथे माझ्या भोवती ही मुलं एकदम असा फेर धरला आणि फॉर ही इज अ जॉली गुड फेलो, ही इज अ जॉली गुड फेलो असं करून नाचली. अशा वेळी खरं सांगू का, माझ्या डोळ्यात पाणी येतं. पंचायत होतो. चमत्कारिक पोशाख करतात, केसांच्या तरातरा करतात, पण चांगली आहेत ही मुलं. शिवाय आमच्या अपत्यांची मला शिकवणी चालू आहेच. हल्ली मला एखादी गोष्ट टॉप्स आहे का सॉलिड आहे हे नीट समजायला लागलेलं आहे. त्याबरोबर टॉप्स कधी टॉप्स नसतं आणि सॉलिड कधी सॉलिड नसतं हेही उमगू लागलेलं आहे. काही दिवसापूर्वी एक जुना ग्रुप फोटो सापडला आमच्या जुन्या बेन्सन जॉन्सन कंपनीच्या स्टाफचा. त्यातला माझा फोटो आणि आमच्या कॉलनीतल्या वार्षिक संमेलनातला माझा फोटो हे पाहून हे चित्र पहा आणि ते चित्र पहा असं मी माझ्या मनाशीच म्हणालो. पण यातलं कुठलं चित्र चांगलं आणि कुठलं वाईट हे माझं मलाच कळत नाही आणि ते कळणारे नाही. माझे कर्दनकाळ हेडमास्टर बरे की शेपटा उडवत बोलणारी सरोज खरे बरी आपली. जेवताना गिळा फुकटचे मिळते तर असं म्हणणारे आमचे तीर्थरूप. मी आजारी पडलो की ओल्या पंचांनी मारुतीला 100 प्रदक्षिणा घालत असत. आमच्या तीर्थरूपांच्या पुढे मी माला मल्होत्रा एवढी 5 अक्षरं म्हणाला असतो तर माझ्या कांचिलावर 5 बोटं उठली असती. आणि इकडे शंकर्या मलाच विश्वासात घेऊन आपल्या कॉलनीतलं अमकीचं तमक्यावर लव आहे वगैरे गोष्टी सांगतो. आता ह्यातला कुठला पितापुत्र संवाद चांगला? हापिसातलं वातावरण रंगीबेरंगी आहे, पण नव्या पिढीमध्ये साली सिन्सिरिटी नाही असं आप्पा प्रधान म्हणतो. आता आमच्यात तरी सिन्सिरिटी होती की फेदरट साहेबाची धास्ती होती हे मी तरी ठामपणाने नाही सांगू शकत. मात्र सगळ्या घरात कमालीच्या उत्साहात कोणी असेल तर हिची काउन्सिलर आणि परिषद यायला सुमार नाही, पण स्वयंपाकघरात कोळिष्टक नाही हे खरं. आणि अगदी खाजगी आहे पण सांगतोच. पूर्वीपेक्षा ही तो दासबोध डोक्यावर घेते म्हणून की केसांना चाप लावते म्हणून देव जाणे, पण 4 जणी जरा उठून दिसते. परवा बोनस आला. मी फार दिवसांनी हिला म्हणालो, तुला काय साडी बिडी घ्यायची असेल तर घे हो. तशी अजून विश्वास बसत नाही माझा. खरं की स्वप्नही कळत नाही. ही चटकन मला म्हणाली, त्यापेक्षा नवं रिस्टवॉच घ्या, तुम्हाला चांगलंसं घ्या. मामनजींचं ते पाकेट वॉच अगदी जुन्या फॅशनचं आहे. मी म्हटलं अगं असू दे असू दे, बाबांची आपली एवढीच आठवण आहे, असू दे. अजूनही हेच घड्याळ मी वापरतो. खिशातून काढलं की वाटतं जुन्या काय आणि नव्या काय. घड्याळांच्या तबकड्या आणि पट्टे बदलतात. सुखाने टळलेली दुपार पाहिला तबकडीन पट्टा कसला का असेना. घड्याळाचं काय आणि माणसाचं काय. आतला तोल सांभाळणारं चक्र नीट राहिलं की फार पुढेही जायची भीती नाही आणि फार मागे पडायचीही भीती नाही. कडमड्याच्या या बेमट्या जोशानी आता DB जोशी असा बाप्तिस्मा घेऊन नव्या जगात प्रवेश केलाच आहे. त्यावेळचा तो धोतरवाला धोंड्या जोशी तो तसा मी होतो. आजचा DB जोशी हा असा मी आहे. या पुढला कसा मी होईन हे मी आजच काय सांगू. पण हे इतकं पुराण सांगायचा उद्देश केवळ आज आपला जसा मी आहे ते कळावे. नुसते कळावेच नाही तर कळावे लोभ असावा ही विनंती.